असतो जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला असा वसंत चॅलेंजर्स मंडळी संघ आहे. क्रिकेटमध्ये कबड्डीमध्ये नेहमीच ते त्यांचा सहभाग असतो. धन्यवाद सिद्धूजी या ठिकाणी उपस्थित राहिला. दरम्यान या ठिकाणी बालगावचे वारमॅन आमचे मित्र शिवदेवत नेहरूपार संघाचे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू कायमच कार्यतत्पर असणारे आमचे मित्र अक्षयजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. अक्षयजी राजन गाडी याला विनंती करतोय. अक्षय चव्हाण यांचे या ठिकाणी आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. अक्षय तुझी जबाबदारी वाढलेली आहे थोडी. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहमीच तुझं मुलाचं सहकार्य असतं. असेच सहकार्य याही पुढे आम्हाला या वालवल गावाला आणि या वालवल कबड्डी संघाला आपलं मिळो. दरम्यान शैलेश नाईक शिवदेव प्रेक्षक कबड्डीचे सर्व संघ खेळाडू संघामाला आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिसरी चढाई थर्ड रेड बजर ऐकायला आला होता आणि त्यानंतर शिवगर्जना नरदिवे संघ 1 पॉइंट आपल्या संघासाठी. पाठोपाठ स्पर्धेदरम्यान मानगाव खोऱ्यातील अजून एक बुलंद आवाज वैष्णव सावंत या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतोय वैष्णव याला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती गिरीश चव्हाण यांना करतोय. धन्यवाद वैष्णव. आपण आहे आपण मान्यवर कक्षा घेऊन स्थानापन्न व्हावं. तिसरी चढाई त्या रेडमध्ये हमखास पॉइंट नक्की पाहायला मिळेल अशी थर्ड रेड. सुंदर पकड टीमवर्क पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मधला रक्षकाला डबल हँडेड वेस्ट होल्ड. स्पर्धेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धा ज्या ठिकाणी भरवल्या जातात ते ठिकाण म्हणजे तेंडोली आणि त्या तेंडोली गावातील एक मुख्य आयोजक अंबादेवी कलाक्रीडा मंडळ तेंडोलीचे सर्व आयोजक बाळा परब हे मध्ये हे सुद्धा मैदानावर व सचिन गावडे हे सुद्धा मैदानावर उपस्थित आहेत. बाळा परब सन्माननीय सचिन गावडे या मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. 3 विरुद्ध 5 असा गुणफलक जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ. तिसऱ्या चढाईवर खेळताना आतापर्यंत तरी अतिशय भरसर कामगिरी थोडीशी काकणभर सरस कामगिरी शिवगर्जना नरदेव संघाच्या तुलनेत. बोनस मिळतोय तो बोनस खूप महत्वाचा असेल. आबा जाधव गणेश जाधव या खेळाडूंच्या खालोखाल जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाच्या वतीने ज्यांनी अनेक वर्ष कबड्डीची सेवा केली असं आम्ही स्क्रीनवर पाहायला मिळतोय. नंबर 16 ची जर्सी 5चा डिफेन्स सेल्फ आउट होतोय. डिफेंडर जय महाराष्ट्र सावंतवाडी 6. अनेक ॲथलीट अनेक राष्ट्रीय खेळाडू ज्या संघाने दिलेत असं संघ म्हणजे जय महाराष्ट्र सावंतवाडी. ते जय महाराष्ट्र सावंतवाडी आबा जाधव गणेश जाधव गेली अनेक वर्ष ही नावं आपण ऐकतोय आणि तत्पूर्वीपासून गणेश आणि आबा यांच्या वडिलांचं नाव सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात तेवढंच आदराने घेतलं जातं. 5 विरुद्ध 6 शिवगर्जना नडगिवे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उत्तर टोक म्हणजे खारेपाटण आणि दक्षिण टोक म्हणजे सावंतवाडी आणि या 2 टोकांमधील 2 ध्रुवांवरील 2 संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत. खारेपाटील शिवगर्जना नडगिवे संघ अतिशय सुंदर क्षेत्रामध्ये परततो 2 पॉइंट आणि यानंतर ही तिसरी चढाई. बोनस ऑन आहे प्रयत्न ऍडव्हान्स टॅकलचा
येस, खूपच सुंदर निर्णय पंचांचा. ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला मान्यवर कक्षामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. दोन राजा एकत्र बघण्याचा योगायोग. अगदी काही वेळापूर्वी आपण या दोन राजांना एकत्र बघितलं. नंबर 17ची जर्सी गुणफलक 7-7 बरोबरीने चाललेला सामना. निखिल भरतो, वैष्णव सावंत हे आमचे दोन सहकारी कॉम्बॉक्स मध्ये आहेत. थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत. 2 पॉइंट पाहायला मिळतोय. तिसरी चढाई 7-9 असा गुणफलक. अनपेक्षितरित्या जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ थोडासा पिछाडीवर. तिसऱ्या चढाईमध्ये अमेयला कामगिरी करावी लागेल. कोणच मिळवलाय का? थोड्याच वेळात आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल. ही सुद्धा मैदानावर उपस्थित. रुचिरजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा अमेय जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. पहिल्या हाफ मध्ये ते ब्रह्मास्त्र वापरलं नव्हतं, पण ऐन मोक्याच्या क्षणी कर्णधार हे ब्रह्मास्त्र वापरतोय. नऊ परत पुन्हा एकदा सामना बरोबरीत येतोय. दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला युवाई जोश, एका बाजूला अनुभव. जय महाराष्ट्र सावंतवाडी गर्जना. कबड्डीमध्ये बरेच नियम आपल्याला आता या 9-11 पुन्हा एकदा अमेय आता 2 रेड मध्ये विकास पॉइंट अमेयने घेतला. बचाव फळी भेटतोय. गणती चालू झाली, गिनती चालू झाली. ही उलटी गिनती असेल का? 1 2 2. देवली मालवण विरुद्ध शिवदैवत नेरूळ. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून तिसरा आणि पुन्हा एकदा गणती 1 2 3. सुपर सेमी उपर. अमेयसाठी टाळ्यांचा करूया गजर. मागच्या सलग 4 रेड मध्ये अमेय पॉइंट घेऊन येतोय. पहिल्या रेड मध्ये 1, दुसऱ्या रेड मध्ये 1, तिसऱ्या रेड मध्ये 2, चौथ्या रेड मध्ये 3. सातत्य पाहायला मिळतोय. सातत्याने आपल्या संघासाठी अमेय अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतोय. शेवटची 4 मिनिट बाकी. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ ऐनमोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा वापसी करतोय. बोनस मिळवतोय निर्जीव संघ. शेवटचे 2 खेळाडू. सुपर टॅकल ऑन. नंबर 12ची जर्सी. शेवटच्या क्षणी पूर्ण शरीराला ट्विस्ट पाहायला मिळतोय. पण पाण्याच्या थेंबात कधीच नसते, तर ती ताकद असते त्या पाण्याच्या थेंबाच्या सातत्यामध्ये. सातत्याने एखादा पाण्याचा थेंब दगडावर पडला तर वज्रासारखा दगड सुद्धा कोसळून पडतो. आणि ते सातत्य जय महाराष्ट्र सावंतवाडी संघासाठी अमेयकडून पाहायला मिळत आहे. पलटवार करावा लागेल, उलटफेर करावा लागेल. थोडीशी ताकद अतिरिक्त वापरावी लागेल. या दरम्यान थोडीशी अतिरिक्त आक्रमकता पाहायला मिळते. 1 पॉइंट 13-18-13. शेवटची 3 मिनिटं. पुन्हा एकदा शेवटची 3 मिनिटं. सर्वेश भंगेचा एक वेगळा आवाज सुद्धा आपल्याला सध्या फॉर्म मध्ये प्रवीण घाडीगावकर ओवळी सुद्धा मनपूर्वक स्वागत. तिसरी रेड. एकोणीस 16-19.
19 इन्स्पिरेशन शिवगर्जना लडगवे संघासाठी खास करून 19-18 आणि शेवटचे काही सेकंद पहिलो टाय सामना तुमचा बघून मिळत की काय 19-18 18-19 शिवगर्जना सावंतवाडी 19 जय महाराष्ट्र सावंतवाडी 19 शिवगर्जना लडगवे 18 3 पॉइंट आणि त्यानंतर सामना समाप्त झाल्याची घोषणा. एक सुंदर रोमांचक दर्जेदार सामना